नमस्कार मंडळी, घरात पाहुणे आले किंवा आपल्याला काहीतरी चमचमीत खावंसं वाटलं तर ही रेसिपी आपण जरूर ट्राय करू शकता. तर ही रेसिपी आपण काजू न वापरता काजू मसाला बनवलेला आहे. तर काहीतरी सिक्रेट असं यूज केलेलं आहे. तर रेसिपी आपण शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बऱ्याच वेळेस घरात भाजी नसते, काय बनवावं हे कळत नाही. तेव्हा ही ढाबा स्टाईल हॉटेलपेक्षाही भारी अशी भाजी आपण जरूर बनवून बघू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट अशी काजू मसाला भाजी बनवायला आपण आता स्टार्ट करूया. तर यासाठी आपल्याला जवळपास 2 कांदे घ्यायचा आहे. एक कांदा जो आहे ते मोठा घेतलेला आहे मी आणि एक लहान घेतलेला आहे. खोबरं घ्यायचं आहे आणि एक टमाटर घ्यायचं आहे. कांदा जो आहे तो मी अशा प्रकारे मधून कट करून घेतलेला आहे, कारण तो आपल्याला भाजायचा आहे म्हणून आपण अशा प्रकारे कट करून घेऊ आणि खोबरंसुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि कांदा आणि जे बाकीचे साहित्य यात घालायचे आपल्याला ते सगळं व्यवस्थित आपण भाजून घेऊ. घरात भाजी नसेल तर आपण महिला वर्ग बरेच असे उद्योग करतो. कधी आपण पिठलं बनवतो तर कधी आपण डुबुक वडे बनवतो. आपल्याकडे भाजी घरात नसताना आपण कोणती भाजी बनवता मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तर हे कांदे, टमाटर आणि जे खोबरं आहे ते भाजून झालेलं आहे. गॅस आपण आता बंद करूया आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊ. यात लसूण आणि आलं जे आहे ते मी घातलेलं नाही. आपण वाटलं तर घालू शकता, कारण मी पुढे जे आहे लसूण आणि आल्याची पेस्ट वापरणार आहे म्हणून मी घातलं नाही. मसाला बारीक वाटून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल घालूया. तेल गरम झाल्यानंतर तेजपान घालूया आणि तेजपान घातल्यानंतर जो मसाला वाटलेला आहे तो घालायचा आहे आणि जवळपास आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत हे लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. त्यातच आपण आलं लसूणची पेस्ट घालूया 1 चम्मच. अशा प्रकारे साईडला तेल सुटायला लागल्यानंतर आपण जे कोरडे मसाले आहे ते यात घालूया. चवीप्रमाणे मीठ, धनेपूड, हळद आणि 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच कांदा लसूण चटणी आणि 1 चम्मच जवळपास 1 चम्मच आपण यात मटण मसाला असतो तो घालूया आणि ते घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यात आता मिक्स करून झाल्यानंतर गरम पाणी घालूया. जेव्हा केव्हाही आपण मसाली भाजी बनवतो तेव्हा त्यात गरम मसाला न घालता आपण त्यात मटण मसाला घातला म्हणजे जी भाजीची चव असते ती अप्रतिम येते. थोडीशी कोथिंबीर घालून हा जो मसाला आहे तो आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत उकळत ठेवायचा आहे. गॅसची जी फ्लेम असेल ती आपल्याला लोच ठेवायची आणि एका बाउलमध्ये जवळपास आपल्याला 1 ते 1.5 वाटी बेसन घ्यायचे. ओवा, मीठ, तिखट आणि हळद घालून थोडंसं पाणी घालून हे पहिले व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. भाजी किती बनवायची त्यानुसार आपण बेसनची क्वांटिटी जी आहे ती कमी जास्त घेऊ शकता. जसं पोळीसाठी पीठ मळतो तशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळत असताना एकदम पाणी घालू नका, थोडं घट्टसरच ठेवा. आणि हे बेसनचं पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे एक पोळीचा गोळा जसा तयार करतो तशा प्रकारे रोल करून गोल करून घ्यायचं आहे. आणि जशी पोळी लाटतो तशाच प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटत असताना आपल्याला ही जी पोळी आहे ती जाडसरच लाटायची. मी येथे थोडी बारीक लाटून घेतलेली आहे, आपण बघू शकता. पण आपण जेव्हा केव्हा आपण ही भाजी बनवणार तेव्हा जाडसर पोळी लाटा. अशा प्रकारे एका झाकणाने आपण हे काजूच्या शेपमध्ये कट करून घेऊ. तर हे सगळे कट करून झालेले आहे, आपण बघू शकता. अशाच प्रकारे आपण सुद्धा कट करून घ्या आणि हे कट केलेलं मसाल्यात घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर जवळपास आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर हे होऊ द्यायचं आहे. वाटलं तर यावेळेस आपण यात थोडं पाणीसुद्धा घालू शकता. जर 2 ते 3 मिनिट झालेले आहे, पण हे थोडं झालेलं नाही मी बघितलं. तर परत झाकण ठेवून आपण 1 ते 2 मिनिटापर्यंत परत वाफवून घेऊ आणि आपण बघू शकतो की भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. यात कोथिंबीर घालूया आणि मस्त गरमागरम सर्व करूया. तर काय मग आपल्याला आवडली की नाही ही डुप्लिकेट काजू मसाल्याची भाजी? बघताच तोंडाला पाणी सुटतंय अशी ही भाजी आहे आणि टेस्टीसुद्धा तितकीच आहे. चवीला अप्रतिम आहे. आपण ही भाजी चपाती, नान सोबत ट्राय करा आणि भाकरीसोबत तर या भाजीला काही तोडच नाही. आपल्याला ही गावरान ठसक्याची झणझणीत आणि चमचमीत भाजी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा.